तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह नंदुरबारमध्ये 15 जून नंतर पावसाचं आगमन होणार आहे। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। सिंचनाची सोय असलेले शेतकरी पेरणी करत असले तरी बहुतांश शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पेरणी लांबल्यास पिकांची काढणी उशिरा होऊन बाजारभावावर त्याचा परिणाम होईल अशी भीती आता व्यक्त होतीये। खरीपाच्या तयारीसाठी शेतकरी सज्ज असले तरी वरुण राजाच्या आगमनाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत। राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात साधारणतः 7 जूनला मान्सून हे दाखल होत असते। मात्र या वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे काहीसा पावसाळा हा लांबणीवर गेला आहे। यामुळे कुठेतरी शेतकरी आता दुविधामध्ये अडकले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र जे आहे ते तयार करून ठेवले आहे। मात्र जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची अडचणीत वाढ होणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांकडून जवळपास पेरण्या पूर्ण झाली आहे। मात्र पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जोपर्यंत 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करू नये असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। याचमुळे आता कुठेतरी शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा बघत आहेत। तसेच लवकरात लवकर वरुण राजा आहे यांनी वरुण राजाने कृपा करावे आणि शेतकऱ्यांना पेरणी करण्यास होणारी उशीर टाळावे अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।